तर भावांना आत्ता वाजले तर रात्रीचे म्हणजे 12 वाजायला अजून 15 मिनिटं येतं. आता आंबेडकर उद्यानामध्ये चालू फटाकडा आता सुरू लावलं गेलं. आणि इथं माझ्यासोबत तालुका जात पण आहे म्हणजे आपला ऋषी. भावनो यार ही समोरचं सीन बघ, ही बघितल्यानंतर असं वाटतं ना भाई दिवाळी आल्या काय. मला आंबेडकर जयंतीची हीच एक गोष्ट खूप जास्त भारी वाटतं की भाई तुम्ही असं सण साजरा करा ना की पूर्ण दिवाळी आल्यासारखं वाटेल ते. आता क्रेन पण आणले त्यांनी. त्याला हे घालायचं आपल्या आंबेडकर. आपण इथं आज आलेला आहे. इथं आंबेडकरांचा पुतळा आहे आणि माझं डेकोरेशन एकदम जबरदस्त झाले भावनो. इथं आपले फॉलोअर्स पण भेटले आणि इथं अध्यक्ष आपले पंडू दादा. दादा नमस्कार. जय भीम जय भीम जय भीम जय भीम दादा. पण इथं आपले फॉलोअर्स पण भेटले सगळ्या. काय म्हणता भावनो, कसं वाटते ब्लॉग्स कशी वाटते आणि ही कसं वाटते बघ यार. मला पण लय भारी वाटाले भावनो, काय सांगू मी तुम्हाला. आणि यार डेकोरेशनची आयडिया कोणाची होती का, मस्त वाटेल मला तरी. हो मस्त यार. सध्याला फोटोला हार घालण्यासाठी इथं रेडी झालेलं आहे. जे पुतळ्याला पण हार घालत होते. फक्त 5 मिनिट उरले तर पूर्ण इथं सेटअप झालेला आहे. आपण इथं मागं उभारलोय कारण ऋषी तिथं पुढचा शॉट घ्यायला आहे. आपण इथनं मागणं जे फटाकडे फुटणार बघा ते आपण शॉट घेतनं गेलं. आणि इथं आपल्यासोबत गुरुजी पण उभारले. तर आमचे गुरुजी जसे श्री मेत्रेकट्टा, आपले बंटी भाई आणि इथं साई जतवाला. आणि तो कुठला सुरू केलास का? नाही ना. ओके सोडा. आणि माझी सध्याला एक्साइटमेंट एवढं टॉप लेवलला आहे ना. फक्त 2 मिनिट उरले. काय जबरदस्त झाले एकदम मस्त. शूट घेताना माझ्या हात असं थरथरायला लागते. पण शेवटी भावानं म्हटलं की भाई बेस्ट घेतलायस झाले. हा बेस्ट वाटलं.